वसई आहे निसर्ग सौंदर्याची खाण. पश्चिमेस अरबी समुद्र किनारी तिचे आहे बस्तान. स्वच्छ, सुंदर आणि संस्कृती ही छान. नैसर्गिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक, धार्मिक अशा विविध वारसांचा वसईला लाभला आहे मान. पारंपरिकता वाढविते वसईची शान. या सुंदर वसईचा आहे आम्हाला अभिमान. आहे आम्हाला अभिमान. या सुंदर वसईत अनेक पोर्तुगीजकालीन चर्चेस आहेत. त्यातीलच एक म्हणजे फ्रान्सिस्कन धर्मगुरूंनी तब्बल 450 वर्षापूर्वी 1568 साली बांधलेलं वसईच्या अगदी उत्तरेस असलेलं संत जेम्स चर्च आगाशी. पण 1568 साली हे चर्च उभारताना कोणास ठाऊक होते या भूमीचे 3 क्षेत्र उमटली जातील. कारण आगाशीची लोकसंख्या व त्यापेक्षाही विस्तार तसा मोठाच. वाढत्या व दूरवर पसरलेल्या धर्मग्रामस्थांच्या पालकीय गरजा व्यवस्थितपणे पुरविता याव्यात म्हणून या धर्मग्रामाच्या एका टोकाला असलेल्या कातरवाडी, शिरलय, नवाळी, धाकलवाडी इत्यादी गावांसाठी एखादे उपकेंद्र असावे अशी गरज भासू लागली होती. संत जेम्स चर्च साधारण 2 किलोमीटर अंतरावर असल्यामुळे पावसाळ्यात मिसाला जाणे येणे जिकरीचे झाले होते. आम्हाला अडचण म्हणजे टॉयलेट जर झाले, खुर्चीवर गेले आणि टॉयलेट झाले तर आम्हाला मिस मिळालं. नाही तर आम्हाला मिस आम्हाला जाम वाढले पडत होते. पण मी धाव आम्ही जाशीची आम्ही तरुण होती म्हणजे आम्ही धाव जाशी गेल्यानंतर 1-2 कधी तिथं आमच्याबरोबर पुढे काहीशी आणि परत मग मी पुढे 2 काहीशी गाठायला गेले ना तर आम्हाला मिळायचं. पण मग फादरचं का आम्हाला का मान्य नव्हतं की तुम्ही कधी जात्या कधी येत्या. मग आम्हाला गेला मग एवढ्या पद्धतीने आम्हाला मस्त काम केलं. वसईमध्ये लूड्स माता हिला समर्पिलेले एक चर्च असावे असे स्वप्न स्वर्गवासी मॉन्सिनियर वाज ह्यांनी पाहिले. नंदाखालहून आगाशीला जात येत असता वाडल्याचे तळे या जागेचा उल्लेख करून ते नेहमी म्हणत, ही मोक्याची जागा देऊळ बांधण्यास किती छान आहे. स्वर्गवासी मॉन्सिनियर वाज यांच्या कल्पनेची ज्योत मनात प्रज्वलित असणाऱ्या काही कार्यकर्त्यांनी ही कल्पना उचलून धरली. त्यावेळेचे आगाशी चर्चचे प्रमुख धर्मगुरू स्वर्गवासी फादर रिचर्ड मेस्केटा ह्यांचा पाठिंबा मिळाला. एकरमध्ये मोजली जाणारी पूर्वीची जमीन आता फुटात मोजली जात असताना देवळासाठी सोयीस्कर अशी जागा कशी प्राप्त करावी हा प्रश्न सर्वांसमोर होता. परंतु प्रश्न जितका अवघड तितकेच उत्तरही अनपेक्षितपणे मिळाले. उदार मनाच्या माणसाचे रूप घेऊन परमेश्वर या जगात वावरत असतो. पर्वता एवढा जमिनीचा प्रश्न व आभाळा एवढी मोठ्या मनाची माणसं ही आमच्या शिरलेची. अंतोन सील, जुजा सील, शिमाव सील, दुमा सील आणि पीटर सील यांनी आपल्या मालकीची 42 गुंठे जमीन भावी चर्चसाठी दान केली. स्वर्गवासी मॉन्सिनियर वाज यांच्या स्वप्नांना पंख फुटले आणि वाडल्याचे तळे ही जागा स्वप्नपूर्ती ठरली. जागेचा प्रश्न सुटताच आर्चबिशप स्वर्गवासी सायमन पेमेंटा ह्यांच्याकडे उपकेंद्राच्या मान्यतेसाठी विचारणा केली आणि आम्हाला बिशप साहेबांच्या उदार धोरणाचा व मोठ्या मनाचा प्रत्यय आला. आंधळा मागतो 1 तर देव देतो 2 अशी स्थिती आमची झाली. बिशप साहेबांनी प्रत्यक्ष जागेवर येऊन पाहणी केल्यावर उपकेंद्रासाठी नव्हे तर नवीन देऊळ बांधून स्वयंपूर्ण असा नवीन धर्मग्राम करण्यासाठी मान्यता व भरघोस पाठिंबा दिला. भावी चर्चच्या कामकाजाविषयी विचारविनिमय करण्यासाठी सर्व ग्रामस्थांची एक सभा 8 एप्रिल 1980 रोजी श्री जुजा चिमुलोपिस यांच्या घरी घेण्यात आली. सर्व श्री पीटर डिसिल्वा, अंतोन लोपिस, बर्नर्ड डिसिल्वा ह्यांची 3 खानवी कार्यकारी मंडळ व गावागावातील इतर सल्लागार मंडळी मिळून समाज विकास केंद्र या नावाने एक मंडळाची स्थापना करण्यात आली. सर्वांच्या सहमताने
श्री पीटर डिसिल्वा यांची अध्यक्ष म्हणून नेमणूक झाली. या मंडळाच्या पहिल्या बैठकीत सुमारे 46,000 रुपये देणग्या म्हणून जाहीर झाल्या व निधी गोळा करण्याच्या कार्याला मुहूर्तमेढ रोवली गेली. न भूतो न भविष्यती असा हा मुहूर्त किती शुभ होता हे केवळ परमेश्वरच जाणे. कारण त्या दिवशी सुरू झालेला हा देणग्यांचा ओघ अजूनही अखंडितपणे चालू असून तो आता 80 लाखांच्या घरात पोहोचणार आहे. लहानसे शेत व खोल असे तलाव असलेला हा भूभाग रुपये 1 लाख खर्च करून वाळूने भरून काढण्यात आला आणि नजरेआड असलेला हा भूभाग हजारोंच्या नजरेत भरू लागला. या कामी लागलेली वाळूची गरज सर्व श्री शिलू पास्कू दमेल, डायगो विक्टर डिमेलो कातरवाडी, इनास सिल्वेस्टर डिसोजा नवाळे व अंतोन शिमाव दमेल 2 तलाव नंदाखाल यांच्या कुटुंबियांनी पुरविली. याच वेळी फादर रिचर्ड मिस्किटा यांनी दूरदृष्टी दाखवून रॉयल्टीचे सोपस्कार पार पाडले व चर्चच्या बांधकामास आवश्यक असलेल्या रेतीचा साठा केला. या कामी फादर पॉल अमीन, त्यावेळचे ब्रदर, यांनी बरीच मेहनत घेतली. धडाडीचे व तरुण रक्ताचे फादर जो परेरा यांच्या मार्गदर्शनाखाली व श्री क्लेमेंट लोपेस यांच्या अध्यक्षतेखाली 30 ऑगस्ट 1981 रोजी युवकांचे एक मंडळ, समाज विकास युवक मंडळ या नावाने चालू केले. आपलं चर्चचं काम चालू झालं. चर्च भरवाचं काम केल्यानंतर इथे अनेक कार्यक्रम व्हावे आणि समाज विकास केंद्र हे जे कमिटी होती, मोठी कमिटी, ते कार्य करत असताना युवकांना सुद्धा वाटलं की आम्ही सुद्धा काहीतरी करावं त्या कामामध्ये. तर समाज विकास युवक मंडळाची स्थापना झाली आणि त्यांनी अनेक कार्यक्रम केले आणि ह्या कार्यक्रम करत असताना त्यांनी खूप मेहनत केली. तर त्यावेळेला खुर्च्या वगैरे आणणं हे सगळं स्वतः करावं लागत असे मंडळातल्या कार्यकर्त्यांना. अशा प्रकारे अनेक कार्यक्रम त्यांनी करून जवळजवळ 45,000चा निधी त्यांनी तो जमा केला. त्यानंतर यंगस्टार मंडळ, जी तरुण कंपनी होती, त्यांनी एक मंडळ स्थापन केलं आणि त्याने सुद्धा अनेक कार्यक्रम केले. अगदी चर्चच्या उद्घाटन होईपर्यंत आणि चर्चचं उद्घाटन झाल्यासुद्धा नंतरसुद्धा कार्यक्रम त्यांचे चालू होते. अशा प्रकारे त्यांनी चर्चचं उद्घाटन होईपर्यंत जवळजवळ 15,000चा निधी गोळा केला होता. त्यानंतर त्यांचंही कार्य चालू होतं. अशा प्रकारे यंगस्टार मंडळीने हा कार्यक्रम चालू करताना त्यांचं योगदान या चर्चसाठी दिलेलं आहे आणि मी त्याच्यामध्ये अगदी त्यांच्या पाठीशी सक्रिय होतो. जेव्हा मोठी मंडळी गावोगाव फिरायचे तेव्हा आम्हाला लोक अगदी उत्साहाने आणि स्वखुशीने ते दान देत असत. एकदा असं झालं, आम्ही एका कुटुंबाकडे, गरीब कुटुंबामुळे आम्ही ते घरी गेलो नाही. तर आम्हाला दुसऱ्या दिवशी असं कंप्लेन आली की आमच्याकडे तुम्ही का आले नाही, आम्ही आमचं फुल न फुलाचे पकडे आम्ही तुम्हाला दिलं असतं. तर त्या कुटुंबाने आम्हाला दान दिलंच. त्यानंतर आम्ही असं ठरवलं की प्रत्येक कुटुंबामध्ये जायचं आणि आम्ही पॅरिसमध्ये प्रत्येक कुटुंबात फिरू लागलो आणि अशा प्रकारे आम्ही दान गोळा केलं आणि उत्स्फूर्तपणे लोकांनी हे दान दिलं. त्याचप्रमाणे आपल्या पॅरिसच्या लोकांमध्येच नाही तर इतर पॅरिस, नंदाखाल, आगाशी इथे सुद्धा आम्ही फिरलो आणि त्यांच्या कमिटीवर आम्ही कामावर येऊन रात्री 12-12:30 वाजेपर्यंत घरी येत आणि दुसऱ्या दिवशी कामाला आम्ही जातो. कालांतराने महिलांनीही आपले संलग्न असे मंडळ स्थापून आम्हीही काही मागे नाही, शिरलेच्या आम्ही लेकी, आमची तर बातच न्यारी, आम्हास नाही कुणाची भीती, लाडक्या पॅरिसचा विकास करण्यास आम्ही सदा तत्पर असती. विविध उपक्रम राबवून आम्ही प्रगतीला हातभार लावतो. जेव्हा शिरलेवाडी चर्च आपलं सुरुवात होती, म्हणजे नवीन बांधायची, तेव्हा सगळं काम चालू होतं. आम्ही मदत करत होते, सगळे युवक, सगळे तरुण, सगळे वयस्कर लोक काम करत होती. तर आम्हाला पण एक इन्स्पिरेशन झालं की आपण सुद्धा काहीतरी देवळासाठी करूया. आणि तेव्हा आम्ही सुरुवात केली. आम्ही त्यांचं परमिशन काढलं की आम्ही येऊ का. तर त्या लोकांनी आमचं मोठ्या अभिमानाने आमचं स्वागत केलं आणि मग आम्ही तिथे जॉईन झालो. तेव्हा म्हणजे जस्ट आपली चर्चची
जे तलाव होता त्याची भरणी वगैरे चालू होती. मग तिथे खूप पहिल्यांदा सुरुवातीला रस्त्याच्या कडेला खूप मोठा खड्डा केलेला, तिथे खूप रेती वगैरे जमा केली. तर आम्ही पण तिकडे खूप त्यांना मदत केली, टोपल्या उचलून टाकायला, साईडनी विटा लावायला, आणि असं करता करता आम्ही त्यामध्ये असे इन्व्हॉल्व्ह होत गेलो. आणि तुम्ही जो पैशाचा निधी जो जमा केला त्याला तुम्हाला कोणत्या अडचणी आल्या किंवा तुम्ही तो कसा केला? आम्ही जेव्हा चर्च बांधण्यासाठी जो निधी उभारा करत होते ना, तर लोक गावागावात म्हणजे आपली मोठी लोक जाऊन कॉन्ट्रीब्युशन काढत होते. खूप लोकांचा सपोर्ट मिळत होता, गरिबापासून श्रीमंतापर्यंत सगळं काही होत होतं. आणि अशा वेळेला आम्ही मग आणखीन काही हेल्प म्हणून गावातली सगळी आपली शिर्लेवाडी गावातली सगळी तरुण मंडळी कधी नाटक, कधी हिंदी सिनेमा, कधी अशा नंदाखालच्या वगैरे नाटिका अशा वगैरे आणून, किंवा आपलं वसई लेवलवर अंधारातून प्रकाशाकडे किंवा प्रीतमाची उगी उगे ही सगळी जी नाटकं होती ती आम्ही आणायचो फंड उभा करण्यासाठी. आणि त्यासाठी म्हणजे टोटली आपलं ग्राउंड ओपन होतं आणि त्यासाठी आम्हाला खूप मेहनत करावी लागायची, कारण सगळं बाजूने बांधणं, सिटिंग अरेंजमेंट करणं सगळं खूप हे होतं. तर आम्ही मग त्यांना खूप हेल्प करायला लागलो. तर त्यांना सुद्धा आम्हाला बरं वाटतं, कारण आमच्या अर्धा जो मुलीचा जो ग्रुप होता तर खूप त्यांना हेल्प व्हायला लागली. आणि अशातनं मग आम्ही आमच्या पण मनात एक विचार आला की आपण सुद्धा एक लेडीजचं काहीतरी कॉन्ट्रीब्युशन म्हणून आपण देवळाला काहीतरी करूया. मग आम्ही तो छोटासा फंड उभा केला. पहिल्यांदा आम्ही गावात फिरलो, बायकांनी, आपल्या ज्या बायका होत्या तेव्हा नोकरीवाल्या एवढ्या नव्हत्या, घरगुती हाऊसवाईफ होत्या, तर त्यांनी आम्हाला कधी 5 रुपये 10 रुपयाची अशी मदत केली. मग ते आम्ही एक अकाउंट खोलून आम्ही बँकेत ते जमा करायला लागलो. नंतर जे आम्ही या युवकाबरोबर जे सिनेमा पिक्चर वगैरे म्हणजे आणायचे फंड निधी उभा करण्यासाठी, मग ती लोक आम्हाला थोडं थोडं त्यातनं फंड सेपरेट लेडीजसाठी द्यायचे. मग तो आम्ही त्यात जमा करू लागलो. आणि असं करून आम्ही ते फंड उभारण्यासाठी एक म्हणजे हे तयार केलं की बाबा आपला पण एक लेडीज फंड असावा. आणि एकूण किती रुपये जमलेले? तेव्हा टोटल आम्ही 11,111 रुपये की असं काहीतरी आम्ही ठरवलेलं की आपण चर्चला देऊया. पण मग मला वाटतं काहीतरी 10,000 समथिंग दिले आम्ही, आणि 1,000 आम्ही साईडला ठेवले. आणि उद्घाटनासाठी आपलं ऑल्टर क्लॉथ होता तो आम्ही गिफ्ट केला चर्चला. चर्चच्या कामासाठी आवश्यक असलेली विहीर व धार्मिक विधी पार पाडण्यासाठी एक तात्पुरतं स्टेज व केबिन यांची बांधणी करण्यात आली. या कामी मंडळाच्या सभासदांनी हातभार लावला. दिनांक 13 फेब्रुवारी 1983 रोजी त्यावेळेचे डीन फादर बोर्जेस यांनी प्रथम मिसाबली अर्पण करून केंद्राच्या धार्मिक कार्याचा व उपासना विधीचा शुभारंभ केला व एक मंत्र दिला, नाव और नेव्हर. करायचे असेल तर आत्ताच, नाहीतर कधीच नाही. फादर मेस्किटा यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामस्थांची धडपड व वाटचाल चालूच होती. मात्र चर्च बांधण्यासाठी हव्या असलेल्या शासकीय मान्यतेसाठी सर्व अडून राहिले होते. याच वेळी आर्चबिशप साहेबांनी दूरदृष्टी दाखवून तरुण व धडाडीचे फादर जो परेरा यांच्या हाती या केंद्राची संपूर्ण सूत्रे दिली व त्यांची या केंद्राचे नियुक्त धर्मगुरू म्हणून नेमणूक केली. पांघरून पाहून हातपाय पसरावे या उक्तीप्रमाणे व बिशप साहेबांच्या सल्ल्यानुसार आर्किटेक्ट श्री जो डिसा यांनी नियोजित चर्चचा एक साधा, सुटसुटीत परंतु आवश्यक तेवढा प्रशस्त असा आराखडा तयार केला. रविवार दिनांक 24 फेब्रुवारी 1985 रोजी आर्चबिशप सायमन पिमेंटा यांच्या शुभ हस्ते या नियोजित चर्चची कोनशिला आशीर्वादित झाली व श्री पीटर डिसिल्वा यांच्या हस्ते ती प्रस्थापित झाली. या समारंभाप्रसंगी बिशप साहेबांनी भरपूर नैतिक व आर्थिक सहाय्याचे आश्वासन दिले. याच वेळी श्री पीटर सील यांनी रुपये 25,101, श्री अंतोन लोपेस यांनी रुपये 25,000 तर श्री बर्नर्ड सील यांनी रुपये 15,000च्या देणग्या जाहीर केल्या. हजारो लोकांच्या डोळ्यातील पारणे फेडणारा व आगाशीच्या इतिहासातील न भूतो न भविष्यती अशा या समारंभाच्या अवाढव्य कामाची केवळ सुरुवात होती. अफाट सागरातून प्रवास करून वादळ वाऱ्यांना तोंड देऊन पैलतीरी जायचे होते, परंतु ईश्वरी इच्छा, वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद व मार्गदर्शन,
प्रौढांचा आत्मविश्वास, तरुणांचा दांडगा उत्साह, भाविकांच्या प्रार्थना, हितचिंतकांच्या शुभेच्छा, सहस्त्र हातांनी केलेले दान, या सर्व गोष्टींचे खतपाणी मिळाल्यानंतर त्या दिवशी लावलेल्या त्या रोपट्याने केवळ मूळच धरले नाही, तर त्याची वेगाने वाढ होऊन आज त्याचे रूपांतर एका मोठ्या डौलदार वृक्षात झाले आहे. कामाचा आराखडा तसा मोठाच होता, परंतु अवघड कामे करण्याचे आव्हान स्वीकारून ती पूर्ण करण्याची जिद्द बाळगणाऱ्या श्री मतेस तुस्कानो नंदाखाल यांनी हे आव्हान स्वीकारले. अनेक दानशूर संस्थांची दारे ठोठावल्यानंतर पोन्तिफिकस ओपुस आ प्रोपोगेशियोने फिदेई, रोम, रुपये 3,39,900 व कॅथलिक जुंक्चर ऑस्टेरिश, ऑस्ट्रिया, रुपये 1,22,200 अशा भरघोस देणग्या मिळाल्या. त्यावेळी परदेशात असणाऱ्या आमच्या धर्मभगिनी सिस्टर डोरिथी मालोडी यांनी श्री फेलिक्स बोर्जेस, जर्मनी यांच्याकडून रुपये 22,000 देणगी रूपाने पाठविली. अभिमानाने उल्लेख करावासा वाटतो की इनमीन 1,600 लोकसंख्या असलेल्या या इवल्याशा धर्मग्रामातून आतापर्यंत 8 लाख रुपयेपेक्षा अधिक देणग्या या प्रकल्पासाठी दिल्या गेल्या. मध्यंतरी उद्भवलेल्या अनेक अडीअडचणींना तोंड देत हळूहळू कामाची गती वाढत होती. श्री शिलू जॅक यांनी तयार केलेला मुख्य प्रवेशद्वार श्री झुरण अंतोन लोपेस यांच्या हस्ते प्रस्थापित झाला. श्री मिंगेल घोसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली रायवाडी, पंतार, गोंभाट व उंबरगोठण येथील ग्रामस्थांतर्फे देवळासाठी पंखे आले, तर सर्वश्री बबन लोपेस, सांतियाग अंतोन लोपेस, रेमंड डिसिल्वा व विन्सेंट डिसिल्वा ह्यांनी अनेक लहान मोठ्या कामाचा भार उचलला. त्यानंतर फादरांच्या राहण्यासाठी घरही पूर्ण झाले. 15 ऑगस्ट 1986 रोजी फादर एडविन कोलासो यांच्या शुभ हस्ते या घराचा आशीर्वाद विधी पार पडून फादर जो परेरा या वास्तूत राहण्यासाठी आले. युवती संघ सिस्टर इजाबेलच्या मार्गदर्शनाखाली मिसासेवक संघ, स्त्रियांची सोडॅलिटी फादर जोएल डिकुना यांच्या मार्गदर्शनाखाली युवक संघ इत्यादी संघटनांची स्थापना झाली. परंतु ऑगस्ट 1986च्या दरम्यान पुन्हा एकदा निधीची कमतरता भासू लागली. खर्चाची बाजू जमेपेक्षा जलद गतीने वाढत होती. यावेळी शेजारच्या धर्मग्रामांनी आपल्या दातृत्वाची चुणूक दाखवली. फादर जो परेरा यांच्या समवेत सर्व श्री शिलू पास्कुलोप, शिलू दमेल, डायगो डिमेलो, सायमन लोपेस, झुरण लोपेस व आल्बर्ट डिसिल्वा यांनी रात्रीचे दिवस केले. नंदाखाल धर्मग्रामाने 1.25 लाख तर उर्वरित आगाशी धर्मग्रामाने म्हणजेच आपल्या थोरल्या बांधवाने 90,000 रुपयाची देणगी देऊन आपापला वाटा उचलला. त्याचबरोबर आजूबाजूच्या अख्रिस्ती बांधवांनीही या कार्यास हातभार लावून 40,000ची मदत केली. आतापर्यंत या वास्तूसाठी अनेक व्यक्तींचे व संस्थेचे अनेक प्रकारचे सहाय्य लाभले आहे. सर्वांचा नामोल्लेख करणे आमच्या आवाक्याबाहेरचे आहे, मात्र अन्यत्र त्यांचा ऋणनिर्देश करण्याचा प्रयत्न केला आहे. अशा रीतीने ईश्वरी कृपेच्या आधाराने, बिशप साहेबांच्या आशीर्वादाने, कार्यकर्त्यांच्या अविरत प्रयत्नांनी, भाविकांच्या प्रार्थनेने, हितचिंतकांच्या शुभेच्छांनी व देणगीदारांच्या उदार देणग्यांनी हे जिवंत ख्रिस्त सभेचे प्रतीक व देवाचे मंदिर मोठ्या डौलाने आपणासमोर उभे आहे. ही आमच्या सर्व शिर्लेकरांच्या प्रेमाची व ऐक्याची खूण आहे. एकमेका करू सहाय्य, अवघे धरू सुपंथ, हा पायाभरणी दिवशी दिलेला बिशप साहेबांचा संदेश प्रत्यक्षात उतरला व आम्हा शिर्लेकरांचे अनेक दिवसांचे स्वप्न साकारले. चर्च स्थापनानंतर नवीन उमंग आणि उत्साह मनी धारण करून शिर्लेवासी आपल्या नवीन चर्चच्या पालकीय कार्यात हातभार लावू लागले. आपल्या चर्चचे उद्घाटन झाले त्यावेळी आम्ही चर्चच्या आजूबाजूच्या परिसरातील अनेक मुली म्हणजे युवती आणि युवक आम्ही एकत्र कार्य केलेलं आहे. त्यावेळी अनेक युवकांनी योगदान खूप चर्चसाठी दिलेलं आहे.
या योगदानात आम्ही चर्च संलग्न अनेक संघटना जसे विन्सेंट डी पॉल, पॅरिस काउन्सिल, प्रेयर ग्रुप, गायन मंडळ यामध्ये कार्य केलेलं आहे. एक अशी गोष्ट आहे की आम्ही दररोज मे महिन्यात रोजरी करायची शिर्ले चर्चमध्ये, ज्यावेळी देवळाचं बांधकाम चालू होतं. आणि अशा वेळी एक केबिन किंवा एक छोटंसं घर बांधण्यात आलं होतं मागे, आणि त्या ठिकाणी सर्व इमेज आपले मरिया मातेचं, येशू ख्रिस्ताचं सगळे ठेवलेले असायची. आणि जी माऊली गावभर फिरवत असू ती माऊली आम्ही दररोज बाहेर काढायचे, तिच्या समोर प्रार्थना करायचे आणि आम्ही परत तिथे नेऊन ठेवायची. असा मे महिन्यामध्ये पूर्ण महिना आम्ही माऊलीची रोजरी केली. आणि शेवटच्या दिवशी आम्ही ज्यावेळी माऊलीला घेऊन जात होतो त्यावेळी अचानक आमच्या हातातून माऊली म्हणजे जड झाली आणि ती खाली कोसळली. याचा अर्थ की आम्हाला वाटलं की त्या माऊलीला त्या केबिनमध्ये किंवा त्या बंदिस्त खोलीमध्ये जायचं नव्हतं. हा एक प्रसंग आम्ही प्रत्यक्ष डोळ्याने पाहिलेला आहे. 1993 साली शिर्ले धर्मग्रामात कनोसा सिस्टरांचे कॉन्व्हेंट, लूड्स माता कनोसा कॉन्व्हेंटची सुरुवात झाली. या सर्व गोष्टींमुळे शिर्लेकरांची आध्यात्मिक वाढ होत गेली. अनेक तरुण तरुणींना प्रभूच्या मळ्यात कार्य करण्याचे पाचारण लाभले. अभिमानाची बात ही की आज आमचे 10 फादर्स व 10 सिस्टर्स जगाच्या पाठीवर प्रभूची सुवार्ता घोषवित आहेत. संघटना स्थापित केल्यावर तुम्ही म्हणजे कशा लोकांना एकत्र केलं? अच्छा, जेव्हा मी ह्या युवक संघटनेमध्ये सहभागी झालो तेव्हा आपली पूर्वीची युवक संघटना होती आणि त्याच्यात देखील काही कार्यकर्ते होते, काही सभासद होते. परंतु आम्ही जेव्हा एंट्री केली तेव्हा थोड्याशा छोट्या प्रमाणात आपली संघटना होती आणि त्याला उभारी देण्याचं काम आम्ही जे काही दुसऱ्या संघटनेमध्ये सहभागी झालो त्यांच्यामार्फत करण्यात आली. सुरुवातीच्या काळात जेव्हा शाळा आमची सेंट जेम्स आगाशीला होती तिथून आम्ही कार्य करीत करीत इथे आलो आणि आम्ही संघटना स्थापन झालो. तेव्हा अँथनी डिसिल्वा, विजय अँड्रू लोपिस उर्फ विजय लोपिस आपले आता मृत्यू आहेत, फ्रँको हे आम्हाला ज्युनियर आहेत, मी स्वतः रिचर्ड लोपिस, तदनंतर लिप्सन गोन्साल्विस, नंतर निलेश डिसोजा, अशी बरीचशी आपली कंपनी होती आणि ते आम्ही येऊन आम्ही संघटनेला उभारी दिली आणि जास्तीत जास्त तरुणांना ह्या संघटनेमध्ये आणण्याचा प्रयत्न केला. अशीच कोणत्या आपलं कार्य बघितल्याशिवाय कोणतीही तरुण तरुणी ह्या संघटनेत येत नाहीत, तर आम्ही कामाचा धडाका लावला. पावसाळ्यात आम्ही चांदीप आणि उजगाव येथे आदिवासी पाड्यांना, टबाले पाड्या आणि डोंगरपाड्या येथे ज्या आदिवासी मुलांच्या ज्या बालवाड्या होत्या, जे निर्मिती युथ फाउंडेशन मुंबई त्यांची तिथे 2 सेंटर होती, त्यांची शाळा होत्या, त्या शाळेत आम्ही जायचो आणि 1 दिवसाचा आम्ही कॅम्प करायचो. ते मुलांना पाट्या, पुस्तक, पेन्सिल, वही, रबर, पेन्सिल, कपडे असं आम्ही द्यायचो. तर त्यांचं जे सेंटर जे आहे निर्मित युथ सेंटर तिथे आम्ही जाऊन त्या 1 दिवसाचा कॅम्प आम्ही घेतलेला आहे. तर तिथून पुढे गेल्यानंतर उजगावला विवेक पंडित यांची आदिवासीसाठी जी संघटना आहे त्या संघटनेत देखील आम्ही जाऊन त्यांचे धडे आम्ही घेतलेले आहेत, त्यांचे कार्यपद्धती आम्ही अनुभवलेली आहेत. त्याच पद्धतीने ते प्रकारचं जे कार्य आम्ही बघितलेले आहे ते कार्य आम्ही येऊन आपल्या पॅरिशमध्ये करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तदनंतर आपल्या सणाच्या दिवशी जो आनंद मेळावा होता असतो त्या आनंद मेळाव्याला आम्ही अनेक प्रकारचे गेम्स इथे घेत होतो, खेळ घेत होतो, लोकांचं करमणूकच करण्याचं काम आम्ही करत होतो, जेणेकरून आम्ही लोकांच्या नजरेत भरत गेलो. आमचं काम कसं पॉझिटिव्हली होतं हे आम्ही लोकांना दाखवत गेलो. तदनंतर टेम्पररी आम्ही लॉटऱ्या काढायचो. 2 रुपये लॉटरीची किंमत तेव्हा, कारण तेव्हाची परिस्थिती निराळी होती. 30-35 वर्षा अगोदर आम्ही 2 रुपये लॉटरीचे तिकीट काढून एक चांगलं भरगच्च असं बक्षीस द्यायचा प्रयत्न केलेला आहे सणाच्या दिवशी आणि ते ऑन दी स्पॉट आम्ही ती तिकीटे विकायचो. तदनंतर गावागावात जाऊन ज्या ज्या काही छोट्या मोठ्या समस्या आहेत संघटना स्थापन करण्याचं काम देखील आम्ही काम केलेलं आहे. तदनंतर चर्च संलग्न ज्या संघटना आहेत आणि एखादा असा कोणताही कार्यक्रम असेल तेव्हा ह्या आमच्या संघटनेचा, आपल्या ह्या संघटनेचा सहभाग मोलाचा असायचा तेव्हा आणि ते देखील आम्ही काम केलेलं आहे. तदनंतर गावागावातून आम्ही काही नारळाची रोपं किंवा अन्य झाडं घेऊन आम्ही डोंगरपाडा, टबालेपाडा ह्या ठिकाणी आम्ही वृक्षारोपण केलेलं आहे. सन 2000 साली आमच्या शिर्ले धर्मग्रामातील रुनपाळ गावातील श्री बस्तुल्या परेरा रोम येथे तीर्थस्थानासाठी गेले असता त्यांना आमच्या भागातील 2 सिस्टर्स भेटल्या. चर्चा झाल्यावर
त्या दोघींनी संत अंतोनीची रेलिकसाठी प्रोव्हिन्शियल जवळ प्रयत्न केले आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे ती मान्य झाली. आणि बघता बघता तब्बल 25 वर्ष उलटून गेली आणि उगवले वर्ष 2012. आम्हा शिर्लेकरांच्या डोळ्यातील पारणे फेडणारा असे हे वर्ष 25वे. रौप्य महोत्सवाचे औचित्य साधून अनेक आध्यात्मिक सांस्कृतिक कार्यक्रम राबविण्यात आले. प्रामुख्याने आगाशी येथे अर्पण केलेली जुबली वर्षाची सुरुवातीची आभाराची मिसा. मुख्य वेदीला सोन्याने अलंकृत केले आमचे लाडके फादर लुईस डिब्रिटो यांनी. बिशप सायमन पेमेंटा यांच्या नावाने मॅरेथॉनचे आयोजन, लूड्स माता कलाक्रीडाची स्थापना व आम्ही शिर्लेकर या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन. या नवीन शिर्ले धर्मग्रामाला अनेक कर्तबगार व अष्टपैलू व्यक्तिमत्व असणारे फादर्स लाभले. शिर्ले अमुची शान, शिर्ले आमचा अभिमान, लाभले आम्हा वरदान, जन्मलो शिर्लेच्या अंगणात. आगाशीची लेक लाडकी, वसईत तिची वेगळीच महती. या शिर्लेची तर बातच न्यारी, आहे तिची भारीच ख्याती. लूड्स माऊली माय असती, तिच्या मायेच्या पंखाखाली सर्व शिर्लेकर शरण येती. केळीच्या बनात, नारळ पोफळीच्या बागेत, फुलांच्या राशीत दादी बाबा मेहनत करीती. गुण्या गोविंदाने सर्व नांदती, भांडण तंट्यापासून दूर राहती. सुखा समाधानाने निर्झर वाहती, म्हणूनच शिर्ले वसईच्या मखरात शोभती. आता शिर्ले आमच्या नसानसात, प्रेम तिचे आमच्या हृदयात, तिची आपुलकी आमच्या श्वासात, मनामनात शिरले, श्वासात विश्वासात शिरले. नावारूपास आणू तिला, वसईच्या शिंपल्यातील मोती जसा.